यावर्षी गाजलेली कादंबरी म्हणजे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ। या कादंबरीच्या एकूण 11,000 प्रतींची विक्री झाली, पण कादंबरीवर टीकेची झोड उठली। त्यांच्या आधीच्या बिढार, हूल, झूल, जरीला यासारख्या कादंबऱ्या गाजल्या, लोकप्रिय झाल्या, पण हिंदू विषयी संमिश्र प्रतिक्रिया आहेत। हिंदू कादंबरी चराट आहे असं ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ म्हणतात, तर काहींनी ही कादंबरी भारतातल्या स्त्रीवादी चळवळीला नाकारणारी आहे असंही म्हटलं। कितीही टीका झाली तरी इतकं विस्तृत संशोधन करून लिहिलेली ही पहिली मराठी कादंबरी आहे। विश्व मराठी साहित्य संमेलनात घोळ घालण्याची परंपरा कौतिकराव ठाले पाटील यांनी याही वर्षी सुरूच ठेवली। त्याचं प्रत्यंतर दुबईत घडलेल्या मानापमान नाट्यात पाहायला मिळालं। संमेलनाचे प्रायोजक आणि स्वागताध्यक्ष धनंजय दातार यांनी महाराष्ट्र मंडळावर सडकून टीका केली। त्यानंतर नेहमीप्रमाणे ठाले पाटलांनी मोठ्या कौतिकानं सारं खापर प्रसार माध्यमांवर फोडलं। माय नेम इज मोहन विष्णू जोशी याच्या पलीकडे बोलायचं नाही की नाट्य परिषद हे मोहन जोशीला कळलं पाहिजे। नाट्य परिषद ही नाटकामुळे यावर्षी नाट्य क्षेत्रातही काही वाद गाजले। मोहन जोशी आणि सुधीर भट यांच्यातले वाद चव्हाट्यावर आले। यावर्षी केदार शिंदे आणि लता नार्वेकरांमध्ये झालेला सही रे सही नाटकाचा वादही नाट्यरसिक विसरणार नाही। आणि वर्षाअखेरीस गाजलं ते साहित्य संमेलन। 84व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 25 ते 27 डिसेंबर दरम्यान ठाण्यात रंगलं। आधी आयोजन समितीतले वाद, नंतर स्टेडियमच्या नावावरून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन आणि पहिल्या दिवशी संमेलनाध्यक्षांच्या भाषणापेक्षा जास्त गाजलेला स्मरणिकेचा वाद। या वादाचं सावट या संमेलनावर शेवटच्या दिवसापर्यंत टिकून होतं। यावर्षी आपण साहित्य क्षेत्रातल्या अनेकांपासून पारखे झालो। कष्टकरी कामगार वर्गाबरोबरच शोषितांचं दुःख पोटतिडकीनं मांडणारा क्रांतिकारी महाकवी नारायण सुर्वे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। ते 83 वर्षांचे होते। सगळ्या साहित्यसृष्टीला, कामगारांना, कष्टकऱ्यांना मागं सोडून हा अनाथांचा नाथ अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय। भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाल्याची व्यथा मांडत अखेर नारायण सुर्वे आपल्यातून निघून गेले। प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सुभाष भेंडे यांचं निधनही साहित्य क्षेत्रातली दुःखद घटना। कराडला 2003 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे डॉक्टर भेंडे अध्यक्ष होते। समीक्षात्मक लिखाणाबरोबरच विनोदी प्रहसनं, कथा, कादंबऱ्या आणि प्रवास वर्णनं भेंडे यांनी लिहिली आणि त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आवाज बुलंद करणारे शाहीर, आंबेडकरी चळवळीचे शिलेदार लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमात जय भीमचा नारा दिला आणि रंगमंचावरच देह ठेवला। बुद्ध टीव्ही वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं। विठ्ठल उमप यांच्या निधनाची बातमी आली आणि सगळ्यांनाच विठ्ठल उमप यांची ती जांभूळ आख्यांमधली प्रतिमा, तो खडा आवाज आठवला। जांभूळ आख्यांचे 500हून जास्त प्रयोग विठ्ठल उमप यांनी केलेत। अबक दुबक तिबक गाढवाचं लग्न, अरे संसार संसार, मातीचं स्वप्न आणि जांभूळ आख्यान ही त्यांची गाजलेली नाटकं। विठ्ठल उमप यांनी 1000हून जास्त गाणी गायली आहेत। याशिवाय गोंधळ आणि ठुमरी हे प्रकारही त्यांनी सादर केले। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकाईली, माझी मैना गावाकडे। शेवटी त्यांची इच्छा पूर्ण झाली असंच म्हणायला लागेल, कारण ते नेहमीच म्हणायचे, रसिक माय बापा तुला भेटावं, जाता जाता एवढंच सांगावं, गाता गाता मज मरण यावं, माझं गाणं मरणानंही ऐकावं। या सर्व मान्यवरांना IBN लोकमतची आदरांजली।